मनः पटल या विसर्ग संधीचा फोड ओळखायचा आहे. असा एक मोजके 2-3 शब्द आहेत. हा थोडासा उलट प्रकारे होणारा विसर्ग संधीचा प्रकार आहे. इथं काय होतं, इथं एक वर्ण असतो, वर्ण म्हणजे व्यंजन असतं आणि त्या व्यंजनाचं रूपांतरण हे विसर्गामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग असं कोणतं व्यंजन आहे की जो संधी होत असताना त्याचा विसर्ग होतो. आपण आतापर्यंत विसर्गाच्या संधी पाहिल्या. विसर्गामध्ये काय होतं, त्याचं विसर्गाचा कधी उ होतो, कधी ओ होतो, अशा स्वरूपामध्ये त्याचा बदल होत जाताना आपल्याला पाहिलं. कधी र होतो, कधी श पण होतो. परंतु इथं उलट आहे, उलट संधी झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 योग्य. मनस प्लस पटल. ज्यावेळी स असतो त्या स चं रूपांतरण पुढे काय होतं तर मन म्हणजे विसर्गामध्ये होतं. म्हणून हा शब्द काय होतो, मनः पटल. मनः पटल असा हा शब्द होतो. पर्याय क्रमांक 2 हे इथं काय असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मनोपटल याचा काही संबंध नाही आहे. मनः पटल आहे तसा शब्द घेतलेला आहे आणि मन प्लस पटल इथं विसर्ग पण नाही आणि स हा व्यंजन पण नाहीये. सो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक